ना ऐकू आले त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण, आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला, कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात। त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते, परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते। त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःचंच डोकं चालवलं आणि साखळी ओढली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो, आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले। म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले, तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रूळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली। त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला म्हणजे योग्य वाटत नाही, इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या उदल कुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली, ते जखमी झालेले आहेत। उदल कुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना 6 ते 7 प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले, त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे। आत्तापर्यंत 13 लोक मयत झालेले आहेत, 10 लोकांची ओळख पटलेली आहे, 10 जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे। 3 मध्ये थोडं शरीराच्या म्हणजे शरीर त्यांचं एक नाही आहे, त्याचे गाडी अंगावरून गेल्यामुळं त्याचे तुकडे त्या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यात 1 पुरुष आणि 2 महिला आहेत आणि जखमी 10 आहेत, त्याच्यात 8 पुरुष आणि 2 महिला आहेत। अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्यामुळे घडलेली आहे। ह्या दोघांनी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे घडलेली आहे। आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी पण दावा सोडून दिल्यात, आम्ही पण दिल्यात आणि स्वतः गिरीशजी आणि स्वतः कलेक्टर वगैरे सगळेजण, गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री सगळेजण तिथं आहेत। नंतर काही तासांनी मात्र त्या दोन्ही रेल्वे ज्या भागात जायला पाहिजे होत्या त्या भागामध्ये गेल्या आणि तशा पद्धतीनं पुन्हा हे पूर्ववत पदावर ट्रॅफिक त्या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे त्यामध्ये आत्ता आढावा घेतलेला आहे। काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे, कशाची डिपार्टमेंट वाईज, त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली। हा संसर्गजन्य रोग नाही आहे, मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं, CS ला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलं आहे आणि आत्ता आम्ही कलेक्टर, CO आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो, तिथं पण चर्चा झाली। त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे। त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या प्रकारची चर्चा पण होती, अफवा पण होती। मी म्हणलं की तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रेसला पण विनंती करा, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटला, आणि ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या, म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्या मध्ये पाहायला मिळतं, ते घबराटीचं वातावरण राहणार नाही। एक गोष्ट खरी आहे, संख्या 33-34 होती, ती आता जवळपास 59 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेक जण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत। मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो मागेही सांगितलेलं आहे की मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून, एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो। तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्याजवळ बंदरे आणि 2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते, मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही।
मी त्यांना विचारीन. आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं. मी पण डिपार्टमेंटला फार तर सांगेन की असं कोणाच्या मनामध्ये शंका कुशंका असेल, वास्तविक ती व्यक्ती सापडलेली आहे. ती व्यक्ती बांगलादेशमधनं आलेली होती. ती एका मुंबईच्या बद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं, आजूबाजूच्या देशातल्या पण काही लोकांना ते आहे आणि त्या निमित्तानं ते आलेले होते. परंतु मुंबई एकंदरीत बघितल्यानंतर त्याला परत त्याच्या बांगलादेशला जायचं होतं, म्हणून त्याला 50,000ची गरज होती, पण मागताना त्याने 1 कोटी मागितले. हे सगळं मीडियाच्या पुढं आमच्या पोलीस खात्याने सांगितलेलं आहे. आणि जे काही आत्तापर्यंतची माहिती आहे त्यामध्ये अजून तरी तसा क्लू मिळालेला नाही आहे. कदाचित काल सैफ त्यांच्या घरी स्वतःच्या जात असताना त्यांची तब्येत किंवा त्यांचं एकंदरीत जे काही कपडे वगैरे होते ते बघितल्यानंतर बाबा यांच्यावर काही दिवसापूर्वी असा हल्ला झाला, त्यांची मुळातच तब्येत पण चांगली आहे आणि जे घडलंय ते घडलंयच ना. कारण नंतर त्यांनी आमच्या डिपार्टमेंटनी पहाटे त्याला तिथं घेऊन गेले होते. तू कुठल्या बाजूने वर गेला, कसा गेला, कुठला जिना वापरला, कुठल्या डकमधनं आतमध्ये शिरला, तिथं शिरत असताना ते घर कुणाचं आहे हे तुला काही माहिती होतं का? तर तो म्हणला मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला एवढंच माहिती होतं ह्या सगळ्या भागामध्ये एक श्रीमंत वर्ग राहतो, अनेक ॲक्टर, ॲक्ट्रेस, निर्माता, त्याच्यामध्ये दिग्दर्शक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक तिथं राहतात. अशा पद्धतीनं तो गेलेला होता. त्याच्यामुळं मला हे तुम्ही विचारल्यानंतरच कळलं, मला काही माहिती नाही. माझ्या आता पुढच्या मीटिंग असल्यामुळे मी निघतो. अरे थांबा ना, एक एक अरे थांब ना बाबा, आता हे लाल परी काढतोय, तो बांगलादेश काढतोय, एक विचार नाही. एक आता अजून आमच्या पुढं तसा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, लाल परी म्हणू नको, आपले एसटी म्हण, कशाला लाल परी तांबडी परी म्हणतोय. त्या एसटीच्या बसेस ज्या आपल्या महामंडळाच्या आहेत त्यामध्ये आम्ही प्रताप सरनाईक असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, आम्ही सगळ्यांनी चांगल्या बसेस पुरवण्याच्या संदर्भामध्ये पहिलं आपल्याला कटाक्षाने प्रयत्न करावा लागेल. जर उद्याच्याला काही भाडेवाढ करायची म्हटलं आणि बसेस जर खराब असतील तर लोक म्हणतील बसेस खराब आहेत आणि कशाची भाडेवाढ करताय. तर आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आणि नांदेड सिटी किंवा किरकिटवाडी या सगळ्या परिसरात एका विहिरीतलं पाणी जातं आणि ती विहीर दूषित असल्याचं सांगितलं. ह्यामध्ये ताई आपण सांगितलंय तसं ज्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या, एखादा नवीन गोष्ट आली, करोनाच्या काळात पण करोना आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीनं सांगायला लागला, रेमडेसिवीर घ्या, अमकं करा, तमकं करा, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नंतर सिद्ध झालं की या सगळ्या चुकीच्या होत्या, वेगळं काही करायला पाहिजे होतं. वॅक्सिन निघाल्यानंतर नाही का ह्या गोष्टी आल्या. तसं ह्याही संदर्भामध्ये हा एक नवीन आजार आलेला आहे. त्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या परीने सांगते. पण काल आढावा घेत असताना संबंधित खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब पण माझ्याबरोबर होते, सचिव महोदय पण होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्याची खबरदारी आपण घेतोय, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनी कुठलंही पाणी पिताना काही इकडनंच आल्यानंतर असं प्यायलं पाहिजे असं नाही. उकळून पाणी प्यायलं तर बरेच आजार होण्याचा गोष्टी थांबतात. मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये ते दोघंही, ऐका ना, उदल कुमार आणि विजय कुमार हे दोघं जखमी आहेत. त्यांनी केलेलं त्या ह्याच्यामध्ये तो एक चहावाला होता, त्यांनी ते हे केलं, गोंधळ उडवला आणि ह्यांनी ते सगळीकडे पसरवलं. हे सगळं झालेलं आहे. त्या गोष्टी पुढे होतील. पहिल्यांदा जे जखमी आहेत त्यांना जखमीमधनं कसं बरं करता येईल हा प्रयत्न, आणि दुर्दैवाने ज्या काही दुःखद घटना घडल्यात त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देऊन बाकीचा जो अंत्यविधी करावा लागतो त्या गोष्टी करण्याचं काम पहिलं प्राधान्याने त्या ठिकाणी चाललंय. आणि लोकांनी पण अशा गोष्टीवर, अफवांवर विश्वास ठेवू नये. परंतु शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव महत्वाचा असतो आणि त्याच्यातनं अक्षरशः ही अतिशय दुर्दैवी घटना घडली, हे आम्ही मान्यच करतो. धन्यवाद.
उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांबरोबर बोलत होते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला आणि जो सध्या रेल्वे दुर्घटना जी झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी सविस्तर संपूर्ण माहिती दिली आणि जखमींना तात्काळ मदत मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी सांगितलं.